राक्षस बनला देव. हो, तुम्ही अगदी खरं ऐकलं. त्यानं इतकी तपश्चर्या केली की त्याला जवळजवळ अमरत्वाचं वरदान मिळालं. परंतु अहंकार इतका वाढला की त्याने स्वतःलाच देव घोषित केलं. यामागेही एक कथा आहे. चला तर मग जाणून घेऊया. होळी म्हणजे फक्त रंग आणि आनंद नाही, ती आहे अन्याय संपवण्याची रात्र. हिरण्यकश्यप नावाचा राक्षस राजा होता. त्याने इतकी तपश्चर्या केली की त्याला अमरत्वाचं वरदान प्राप्त झालं. ना मनुष्य मारू शकेल, ना प्राणी, ना घरात, ना दारात, ना दिवसा, ना रात्री. अहंकार इतका वाढला की त्याने स्वतःला देव घोषित केलं. पण त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णू भक्त निघाला. रागाने त्याने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. होलिका भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसली. प्रल्हाद वाचला, पण होलिका जळाली. पण राक्षसाचा अंत बाकी होता. पण खरी भीती तेव्हा सुरू झाली जेव्हा खांब फाटला. नरसिंह भगवान बाहेर आले. वाईट कितीही बलवान असलं तर न्याय योग्य वेळीच होतो. तर या होळीला तुम्ही तुमच्या आयुष्यातला कोणता अहंकार जाणा, नक्की कॉमेंट करून सांगा. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.